श्री स्वामी समर्थ. सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे 20 मार्चला. तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भरपूर अशा ताई आहेत, सेवा करत आहेत, त्यांना अनुभव आलेला आहे. आता ज्यांना अनुभव आलेला आहे त्या ताई तर नक्कीच सेवा करत असतात, पण ज्या ताईंना अनुभव नाही, ज्या ताई सेवा करत नाहीत, त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे. त्यांच्या घरामध्ये कटकटी आहेत, भांडणं आहेत, एकमेकाचे मतं जुळत नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायचं आहे. आता ही सेवा जर तुम्ही चालू केली, स्वामी समर्थ महाराजांची कोणती बी सेवा करा, पण एकदा सेवेला सुरुवात करा. कोणती बी तुम्ही सेवा करायला सुरुवात केली स्वामी समर्थ महाराजांची, तर कसं होतं बघा, आपण एक 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 सेवा करत जातो आणि आपल्या ज्या काही जीवनामधले दुःख आहेत, संकट आहेत, ते हळूहळू कमी व्हायला सुरू होतात. आता ज्या ताई खूप संकटी आहेत, दुःखी आहेत, त्यांनी काय करायचं माहीत आहे का, सेवा करायला जमत नाही, भरपूर असं अडचणी आहेत, घरी 2 तास 4 तास बसायला जमत नाही, तर त्यांनी काय करायचं माहीत आहे का, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन 20 मार्चला आहे. तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर अडचण झाल्यानंतर ही सेवा करा. तर काय करायचं आहे बघा, साधी आणि सोपी सेवा आहे, जास्त काही वेळ लागणार नाही. आपली देवपूजा करायची आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर ह्या सेवेला मूर्तीच लागते, स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीच लागते. स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर ही सेवा करू शकता तुम्ही. काय करायचं आहे, स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करायचा, आता याला पंचामृत लागणार, मग तुमच्याकडे पंचामृत पण तुम्ही आणू शकत नाही, तर काय करायचं, पंचामृत असेल तर पंचामृतानंच अभिषेक करा. पंचामृत नसेल तर साधं पाण्यानंसुद्धा जरी तुम्ही अभिषेक केला तर तो महाराजांपर्यंत पोचत असतो. फक्त मनात भाव पाहिजे, विश्वास पाहिजे आणि स्वामीवर तेवढा विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही जर स्वामीवर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमच्या हाकेला स्वामी महाराज धावतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल आणि दुःख संकट तुमचे नक्कीच निघून जातील. बघा, कशासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता. आता ही सेवा आहे ना, ती तर घरातल्या बाधेसाठी, बाहेरची बाधा, घरात निगेटिव्हिटी, कटकटी, मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, व्यसनी माणसं जे काय आहेत घरातले, ऐकत नाहीत, आपलंच खरं करतात, त्यासाठी घरात जी काही भांडणं होतात ना, त्यासाठी सेवा आहे बघा. घरातली निगेटिव्हिटी, घरातली नकारात्मकता दूर घालवण्यासाठी आहे. तर काय करायचं बघा, साधं पंचामृत असेल तर पंचामृतानं करा, नसेल तर साध्या पाण्यानं करा. आपण काय करायचं आहे, सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, सगळी देवपूजा करायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर मग दिवा तर सर्वात अगोदर लावायचा आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती एका प्लेटामध्ये ठेवायचं आहे. त्या प्लेटामध्ये थोडासा अक्षदा ठेवायचा आहे. त्यानंतर त्या अक्षदावर हळदी कुंकू टाकायचं आणि मग अर्पण करायचं आणि मग महाराजांची मूर्ती ठेवायची. दत्तप्रभूंची मूर्ती असेल तर दत्तप्रभूंची मूर्ती ठेवायची आणि पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा आणि तुळशीपत्र टाकायचं आणि त्या पाण्यानं स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा. आता अभिषेक करताना हा माझा डावा हात आहे, तर डाव्या हातात अशी माळ घ्यायची, या बोटावर माळ घ्यायची आणि श्री स्वामी समर्थ एक वेळेस म्हणायचं, एक मणी ओढायचा आणि स्वामी समर्थ महाराजांवर सतत उजव्या हातानं चमच्यानं पाणी टाकायचं किंवा मोठं ताट घ्यायचं, मोठं प्लेट घ्यायचं आणि छोटंसं तंबूला असेल, ग्लास असेल, त्या ग्लासानं स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालायचा. जोपर्यंत 108 वेळेस नामस्मरण होत नाही तोपर्यंत स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालायचा. 108 वेळेस नामस्मरण झालं की मग त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची, गंध लावायचा, स्वामी समर्थ महाराजांना फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळायचा, तूप असेल तर तुपाची आरती, तुपाची फुलवात करायची, त्यानं आरती करायची स्वामी समर्थ महाराजांची. नसेल तर थोडीशी एखादी कापराची ओढी घ्यायची आणि कापराच्या ओढी घ्यायची, ती तांदळावर ठेवायची, स्वामी समर्थ महाराजांना आरती ओवाळायची, मनोभावे सेवा करायची. कसं असतं, काही वस्तू भेटतात, काही वस्तू भेटत नाहीत. आता प्रत्येकालाच सगळं काही सामान भेटेल असं नसतं. जे तुमच्यापाशी अवेलेबल आहेत तेवढ्यात तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. बघा, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरुवात करा आणि चमत्कार बघा. जे तुम्ही कधी विचारसुद्धा केलेला नसतो ते सुद्धा या सेवेनं घडतं. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायचं, आरती ओवाळायची, महाराजांना जे काही असेल नैवेद्य, भाजी चपाती तुम्ही केलेली असेल ते भाजी पोळी महाराजांना दाखवायची. बघा, याच्यामध्ये आता ही
आरती केली महाराजांची, धूपदीप ओवाळला, सगळं काही केलं तर महाराजांना नैवेद्य दाखवायचा. जे काही तुम्ही भाजीपोळी केलं तुमच्या घरामध्ये ते दाखवायचं नैवेद्य महाराजांना. नसेल तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा साखर दाखवायची महाराजांना. आणि त्यानंतर अभिषेक केलेलं पाणी आहे ते सर्वांना एक एक चम्मच प्यायला द्यायचं, ते प्राशन करायचं. आणि जर कोणी मांसाहार केलेला असेल तर त्या माणसांना देऊ नका. आणि मांसाहार जर तुमच्या घरामध्ये करत असतील तर तुम्हाला सांगते शक्यतो ते टाळण्याचा प्रयत्न करा. जर ते टाळतच नसेल, होतच नसेल तर घरात भांडणं करू नका. कारण मांसाहार जर केला असेल त्या दिवशी सेवा राहू द्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी करा. कारण स्वामी समर्थ महाराज हे परीक्षा बघत असतात. परंतु जर ऐकत नसतील तर विनाकारण भांडणं करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सेवेला सुरुवात करा, बघा अडचणी हळूहळू कमी होऊन जातील आणि हे काय बाधा आहे ती येणार पण नाही. फक्त मनात भाव ठेवून, विश्वास ठेवून तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि चमत्कार बघा. तुम्ही घरातली नक्कीच बाधा जाईल, संकट जातील, दुःख जातील. हट्टीपणा मुलं करत असतील तर मुलांचा हट्टीपणा निघून जाईल आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण होईल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मांसाहार शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. आणि सेवा करत असताना जेव्हा तुम्ही घरात कोणतीही सेवा करत आहात, हे पंचामृताची महाराजांच्या अभिषेकाची सेवा करताय तरीसुद्धा तुम्ही काय करा, शक्यतो बाहेरचं परान्न घ्यायचं टाळा. कारण जे काय दोष लागतात आणि जे काय आपण सेवा केलेली असते ती त्यांना जात असते परान्न घेतल्यानंतर. म्हणून परान्न टाळायचा प्रयत्न करा. परान्न घेऊ नका. आपल्याच घरचं अन्न खा, बाहेरचं अन्न घेऊ नका. जरी बाहेरचं खाल्लं तर ते विकत आणलेलं खा, पण दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवू नका, चहापाणी करू नका. तर असं सेवा करायची. कोणतीही सेवा महाराजांची केली तर परान्न घ्यायचं नाही. कोणती बी दुसऱ्या बी कुण्या देवाची तुम्ही सेवा केली तर परान्न टाळायचा प्रयत्न करा. कारण जे काही दोष लागतात ना ते बाहेरच्या परान्नानंच लागत असतात. आणि बघा जे काय होतं ते बाहेरच्या परान्नानंच होतं. म्हणून परान्न घेण्याचं टाळायचा प्रयत्न करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंनी ही सेवा करून बघा आणि अनुभव आल्यानंतर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.